यानंतर बघूयात मुंबईत मेट्रोच्या बांधकामात झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर तिघे जण जखमी झालेत। मुंबई शहर आणि परिसरात मेट्रोची वेगवेगळी 8 कामं सुरू आहेत आणि त्यामुळे सुरक्षेचं काय आणि झालेल्या अपघाताला जबाबदार कोण असे प्रश्न निर्माण झालेत। मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची गांभीर्यानं दखल घेतली तर कंत्राटदाराला सरकार ब्लॅकलिस्ट करेल का असा थेट प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर संरक्षक भिंत कोसळल्यानं हा अपघात झाल्याचं स्पष्ट झालंय। मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे। हादरलेल्या मुंबईत माणसाच्या जीवाला किंमतच नाही हे अधोरेखित झालंय। मेट्रोचा स्लॅब कोसळून 2 वाहनांचं नुकसान झालंय आणि एकाचा मृत्यू झालाय। शनिवारी या भागात वर्दळ कमी असते त्यामुळे हानी कमी झाली। हाच अपघात जर सोमवारी झाला असता तर त्याच्या परिणामांची कल्पनाही करता आली नसती। शनिवारी दुपारी मेट्रोचा स्लॅब काळ बनून रिक्षा आणि कारवरती कोसळला। मुलुंडमध्ये लाल बहादूर शास्त्री मार्गावरती जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ हा अपघात झाला। मुंबई शहर आणि परिसरात मेट्रोची कामं प्रगतीपथावरती आहेत त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले। या अपघाताला जबाबदार कोण? नागरिकांच्या सुरक्षेचं काय? भर दिवसा मेट्रोचा स्लॅब कोसळतोच कसा या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे। तर अपघाताच्या ठिकाणी सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली नव्हती असा आरोप नागरिकांनी केलाय। ऍक्टिवावर होती, त्यांच्या मागेच माझी गाडी होती। मी इथून निघाली हॉस्पिटलमधून आणि मी घरी जात होती घाटकोपरला हेज रोडने आणि मी रोज हेज रोडने ट्रॅव्हल करते। तर आता मला स्वतःला भीती वाटते की मी आता कशी जरा पण हे नाही की कसं होणार हे बघा ना, ते 2 ब्लॉक पण आता पडायला झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताची गांभीर्यानं दखल घेत मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी बांधकामातील हलगर्जीपणाबाबत 1.5 महिन्यांपूर्वी तक्रार केल्याचा दावा केलाय। तर महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळाला भेट देत दोषी कंत्राटदारावरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललेलं आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल। स्लॅब कोसळून झालेल्या अपघातानंतर विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय। आदित्य ठाकरेंनी ट्विट करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे। संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करणार का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। कदाचित काही लाखांचा दंड दाखवला जाईल आणि पुन्हा त्यालाच नवीन टेंडर दिलं जाईल। काम पूर्ण होण्याआधीच पिलर्स रंगवले गेलेत त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरती कोट्यावधींचा अतिरिक्त बोजा पडेल। काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रंगकामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतील। आजही बहुतांश पायाभूत सुविधांमध्ये कामांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे बॅरिगेटिंग केले जातात त्यामुळे वाहतूक कोंडी होते किंवा वाहनं उघड्या खड्ड्यांमध्ये पडतात। भाजपाच्या राज्यात माणसाच्या जीवाला किंमतच नसल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। मुलुंडच्या LBS रोडवरील मेट्रो बांधकामात झालेल्या अपघाताने अनेक प्रश्न उपस्थित केलेत। पायाभूत प्रकल्पांमध्ये बांधकामातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। मात्र या घटनेत दोषींवरती नेमकी कारवाई काय होते याकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 मराठी। मुलुंड अपघातस्थळी नेमकं काय घडलं जाणून घेऊयात आपण। बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पॅरापिट जो होता या ठिकाणी मेट्रोच्या ब्रिजचा तो अशा पद्धतीने खाली कोसळलेला आहे आणि तो एका रिक्षावरती आणि एका कारवरती कोसळल्याचा आपण या ॲनिमेशनमध्ये बघू शकतो। आणि या सगळ्या ह्याच्यात म्हणजे ट्रॅकच्या कडेला असलेला संरक्षक कठडा जो आहे तो पडला आणि तो या कारवरती पडल्यानं दुर्दैवाने आपण बघतोय की एका व्यक्तीचा मृत्यू झाला, 3 जण यामध्ये जखमी झालेत। 24 तासांपूर्वीच हा संरक्षक कठडा जो आहे तो बसवण्यात आलेला होता। मग तो कसा काय कोसळला हा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित होतो। 12:20 हा जो कठडा आहे संरक्षक भिंतीचा तो कोसळला आणि थेट तो कार आणि रिक्षावरती आला, ज्यामध्ये या कारचं आणि रिक्षाचं होत्याचं नव्हतं झालं। रिक्षा कारवर हा मेट्रोचा स्लॅबचा भाग जो आहे तो कोसळला। त्याचंच हे ॲनिमेशन आता आपण या क्षणाला बघतोय।
दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण यामध्ये गंभीर जखमी झालेत. या तिघांवरती आता घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार केले जातात आणि अपघातात रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मी जसं म्हणालो, ही रिक्षा होत्याची नव्हती झाली.